मला नाही माहिती, पप्पाच्या जर जागाचे वाटणं झालं ना तर अर्धा हिस्सा मी घेणार. हा के माझा, मी पण त्या घरची मुलगी आहे. काय झालं? जर आपला काही स्वतःचा जर हिस्सा असला ते मागायचा काही गुन्हा आहे का? अरे पण झालं तरी काय? भैयाचा फोन आलता, म्हणजे जाता घरची जमीन विकायची. मम्मी पण बोलले की माझा पण त्याच्यात हिस्सा आहे. मम्मी पण म्हणले की सगळं तुझं एकल्याच आहे का ते. हा हा, जरूर घ्यायला पाहिजे, पण केव्हा घ्यायला पाहिजे? तू तुझं नातं सांभाळशील तेव्हा. म्हणजे जे तुझ्या पप्पाच्या माग लाखो रुपयाचं कर्ज आहे, मग ते कोण फेडणार? ज्यावेळेस तुझ्या आईची तब्येत बिघडती, तुला दवाखान्यामध्ये कोण नेतंय आणि पैसे कोण देतंय? भाऊ. तुला माहितीये का, घरातल्या छोट्या आणि मोठ्या गोष्टी जर असल्या, घरात कोण बघतं माहितीये का? फक्त आणि फक्त तुझा एकटा भाऊ बघतोय. त्यावेळेस तुला कोणता हिस्सा नव्हता का? आता तुझ्या प्रॉपर्टीची बारी आली म्हणून का? मग म्हणून तू तुला हिस्सा मागितला का? ज्यावेळेस तुझा भाऊ एकटा होता त्यावेळेस तुला हिस्सा नव्हता का? हा, तर ज्यावेळेस तुझ्या प्रॉपर्टीची वाटणी व्हायली मग तू तुझा हिस्सा मागितला. ते माणसं तुला जर प्रेमाने देत असेल तर ते तुझ्यासाठी चांगले आहे. जर तू भांडणं करून जर असं करत असली तर तुझ्या वहिनीचं आणि भावाचं नाव खराब करालीस. एक लक्षात असू दे, हक्क तेव्हा असतो आपण जर ते नातं प्रेमाने जर सांभाळलं त्यावेळेस. मग त्याला हक्क नाही म्हणत, त्याला लालचपणा म्हणतात. मग जर तू लालचपणा जर असला ना तर आपल्या घराला कलंक लागतो.